नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र सेट परीक्षा जी की 26 सप्टेंबरला होणार आहे, त्यामधील युनिट 9 जो आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, त्यामधील 100 पेक्षा जास्त महत्त्वपूर्ण प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला खात्री देतो की युनिट 9 जो आहे त्यामधील कुठलाही कन्सेप्ट तुमचा बाकी राहणार नाही. पूर्ण कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर होणार आहे या व्हिडिओमधून. तर मित्रांनो, आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की रोज संध्याकाळी 6 वाजता आम्ही 100 प्रश्न प्रत्येक युनिट वरती आमच्या चॅनल वरती अपलोड करणार आहोत. तर रोज संध्याकाळी 6 वाजता तुम्ही चॅनलला व्हिजिट करा, तिथे तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल. प्रश्न सुरू करण्याआधी आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, पेपर 1 प्रिपरेशन साठी आम्ही नवीन टेस्ट सिरीज जी आहे ती सुरू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 40 फुल सिलेबस टेस्ट मिळणार आहेत. प्रत्येक टेस्ट मध्ये 50 प्रश्न असणार आहेत आणि 50 प्रश्नांचं तुम्हाला एक्सप्लेनेशन त्यामध्ये मिळणार आहे. म्हणजे जवळजवळ 2000 पेक्षा जास्त प्रश्न आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत. त्यानंतर PYQs 2011 पासून 2020 पर्यंतचे पूर्ण प्रश्नपत्रिका जी आहे ती सोडवलेल्या स्वरूपात आम्ही तुम्हाला देणार आहोत. म्हणजे जवळजवळ 40 फुल सिलेबस टेस्ट आणि PYQ टेस्ट दोन्ही मिळून 2600 ते 2700 प्रश्न आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत. यासोबतच मित्रांनो, तुम्हाला फुल सिलेबस नोट्स सुद्धा आम्ही देणार आहोत, जे की नोट्स अशा प्रकारे बनवलेले आहेत की 25 ते 30 पेजेस प्रत्येक युनिट वरती तुम्हाला हे नोट्स मिळतील. म्हणजे 2 ते 3 दिवसात रीड करून तुम्ही तुमचा सिलेबस जो आहे तो कव्हर करू शकता. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहेत मित्रांनो. जर तुम्ही या टेस्ट सिरीज दिल्या तर कमीत कमी 70 मार्क्स पडण्याची हमी आम्ही तुम्हाला देतो. आणि या टेस्ट सिरीज मध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट 20 ते 25 प्रश्न तुमच्या परीक्षेत येतील अशी आमची खात्री आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असणार की टाइम कमी आहे, तर टेस्ट सिरीज आता कशी देणार. तर या टेस्ट सिरीज मध्ये 50 प्रश्न आहेत, तर एक टेस्ट तुम्ही कमीत कमी 40 मिनिट मध्ये कंप्लीट करू शकता. म्हणजे जर तुम्ही ठरवलं तर दिवसातून कमीत कमी 3 ते 4 टेस्ट तुम्ही आरामात देऊ शकता आणि 10 दिवसात तुम्ही सर्व टेस्ट कंप्लीट करून तुमचा सिलेबस कव्हर करू शकता. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. फोटोस्फेअर इज डिस्क्राइब्ड ॲज द, जर फोटोस्फेअर असतो त्याला कशा प्रकारे किंवा कशा पद्धतीने त्याचं वर्णन केलं जाऊ शकतं. राईट. ए, लोअर लेअर ऑफ ॲटमॉस्फेअर म्हणजे वातावरणाचा खालचा थर, त्याला फोटोस्फेअर म्हटलं जातं. की बी, विजिबल सरफेस ऑफ द सन फ्रॉम द विच रेडिएशन एमिनेट्स, म्हणजे सूर्याचा एक असा थर जो की वरचा थर जो की विजिबल असतो, डोळ्याला दिसतो म्हणजे विजिबल असतो, त्यातून रेडिएशन जे निघत असतात त्याला फोटोस्फेअर म्हटलं जातं. की सी, वेव्हलेंथ ऑफ सोलार स्पेक्ट्रम, सोलार स्पेक्ट्रम जो असतो सौर स्पेक्ट्रम, ओके, त्याची तरंग लांबी याला फोटोस्फेअर म्हटलं जातं. की डी, नन ऑफ दी अबो, की वरीलपैकी कुठलाही ऑप्शन बरोबर नाही. ओके. तर फोटोस्फेअर म्हणजे थोडक्यात काय असतं की सूर्याचा एक असा थर असतो ज्यामधून रेडिएशन्स निघत असतात, जे की एक विजिबल लेअर असतो सूर्याचा, बरोबर. कारण आपल्याला माहिती आहे सूर्याचे खूप लेयर्स असतात, है का नाही. ते मधील लेयर जे असतात सूर्याचे अंतर्भागातील जे लेयर असतात ते आपल्याला विजिबल नसतात, ते आपल्या डोळ्याला दिसत नाहीत. जो सूर्याचा वरचा थर असतो जो की विजिबल असतो तो आपल्याला दिसतो आणि त्यामधून जे रेडिएशन्स निघत असतात त्याला फोटोस्फेअर म्हटलं जातं. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता की सूर्याचे कसे लेयर्स आहेत. हा सर्वात मधला लेयर जो असतो तो असतो इनर कोर. त्यानंतरचा जो लेयर असतो त्याला बोलतात रेडिएटिव्ह झोन. त्यानंतर असतो कन्व्हेक्शन झोन, सब सरफेस झोन, त्यानंतर असतो फोटोस्फेअर जो की आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारला गेला होता. आणि फोटोस्फेअरच्या नंतर असतो क्रोमोस्फेअर आणि कोरोना. ठीक आहे. तर फोटोस्फेअर काय असतो. फोटोस्फेअर विजिबल सरफेस ऑफ द सन फ्रॉम विच इज एमिटेड मोस्ट ऑफ द सनलाइट दॅट रीचेस अर्थ डायरेक्टली, म्हणजे सूर्यावरती जे सूर्यकिरण पडत असतात आणि सूर्यकिरण जे आलेले आहेत सूर्याच्या कोणत्या लेअर मधून, त्या लेअरला काय म्हटलं जातं, फोटोस्फेअर म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे होता फोटोस्फेअर. इट इज ऑल अबाउट द फोटोस्फेअर. वळूया पुढील प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग डॅम इज नॉट ऑन नर्मदा रिव्हर, म्हणजे असा कुठला डॅम आहे ऑप्शन्स मध्ये दिलेला जो की नर्मदा रिव्हर वरती स्थितीत नाही. ओके. ए, इंदिरा सागर प्रोजेक्ट. बी, माहेश्वर हायडल पॉवर प्रोजेक्ट. सी, जोबॅट प्रोजेक्ट. की डी, कोयना पॉवर प्रोजेक्ट. तर इंदिरा सागर प्रोजेक्ट असेल, माहेश्वर हायडल पॉवर प्रोजेक्ट असेल किंवा जोबॅट प्रोजेक्ट असेल, हे तिन्ही कशावरती स्थितीत आहेत, नर्मदा रिव्हर वरती, बरोबर. परंतु कोयना पॉवर प्रोजेक्ट जो आहे तो नर्मदा रिव्हर वरती स्थितीत नाही. त्यामुळे प्रश्न काय विचारलेला आहे लक्ष द्या.
नॉट ऑन नर्मदा रिव्हर. ओके, जो की नर्मदा रिव्हर वरती नाही. त्यामुळे कोयना पॉवर प्रोजेक्ट इज द राईट आन्सर. वाय कोयना पॉवर प्रोजेक्ट इज द राईट आन्सर? तर इथे आपण एक्सप्लेनेशन मध्ये बघूया. इंदिरा सागर प्रोजेक्ट जो आहे तो इंदिरा सागर डॅम वरती आहे. इज मल्टीपर्पज डॅम प्रोजेक्ट. ओके, जो की मध्य प्रदेश मध्ये आहे नर्मदा रिव्हर वरती. ओके, त्यानंतर आहे माहेश्वर हायडल पॉवर प्रोजेक्ट. इट इज अ लास्ट प्रोजेक्ट अक्रॉस रिव्हर नर्मदा. हा सुद्धा नर्मदा रिव्हर वरती आहे प्रोजेक्ट. कुठला? माहेश्वर हायडल पॉवर प्रोजेक्ट, जो की एमपी स्टेट मध्येच आहे. त्यानंतर आहे जोबॅट प्रोजेक्ट, शाहिद चंद्रशेखर आझाद सागर, म्हणजे जोबॅट प्रोजेक्ट. ठीक आहे, या जोबॅट प्रोजेक्टला अजून काय म्हटलं जातं तर शाहिद चंद्रशेखर आझाद सागर. ठीक आहे, हा सुद्धा मध्य प्रदेश मध्ये आहे, जो की इरिगेशन प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, आणि हा सुद्धा प्रोजेक्ट कशावरती आहे? नर्मदा रिव्हर वरती. परंतु कोयना पॉवर प्रोजेक्ट जो आहे, कोयना हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट इज द लार्जेस्ट हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट इन इंडिया. ठीक आहे, तर एक्झामिनेशन मध्ये प्रश्न विचारला की विच इज द लार्जेस्ट हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट इन इंडिया, तर आपल्याला काय उत्तर द्यायचं आहे? तर कोयना हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट किंवा कोयना पॉवर प्रोजेक्ट. ठीक आहे, इट इज अ कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट विथ 4 डॅम्स इन्क्लुडिंग द लार्जेस्ट डॅम ऑफ कोयना रिव्हर. म्हणून ऑप्शन डी आपलं राईट आन्सर होतं, जे की कोयना पॉवर प्रोजेक्ट, जो की कोयना रिव्हर वरती महाराष्ट्रामध्ये स्थितीत आहे. आणि बाकीचे 3 जे प्रोजेक्ट आहेत, जोबॅट प्रोजेक्ट, माहेश्वर हायडल पॉवर प्रोजेक्ट आणि इंदिरा सागर प्रोजेक्ट, हे कोणत्या रिव्हर वरती आहेत? नर्मदा रिव्हर वरती. ठीक आहे, पुढील प्रश्न. सेरिकल्चर इज, सेरिकल्चर म्हणजे काय? रेशीम शेती कशाला म्हटली जाते? ए, सायन्स ऑफ अ व्हेरियस काइंड्स ऑफ सिरम, म्हणजे विविध प्रकारचे सिरम जे असतात सायन्स मध्ये त्याला सेरिकल्चर म्हटलं जातं. आर्टिफिशियल रिअरिंग ऑफ फिश, माशांचे कृत्रिम पालन असतं. की सी, आर्ट ऑफ सिल्कवर्म ब्रीडिंग, म्हणजे रेशीम कीटकांची पैदास करणे, त्याची कला, त्याची आर्ट जी असते त्याला सेरिकल्चर म्हटलं जातं. की डी, स्टडी ऑफ व्हेरियस कल्चर्स ऑफ अ कम्युनिटी, म्हणजे एका पर्टिक्युलर कम्युनिटीचे वेगवेगळे कल्चर जे आहेत त्याची स्टडी करणे म्हणजे सेरिकल्चर असतं. तर सेरिकल्चर म्हणजे थोडक्यात काय असतं? जी आर्ट असते, एक कला असते सिल्कवर्म ब्रीडिंगची, म्हणजे रेशीम कीटक जे असतात त्यांची पैदास करणे, त्यांचं प्रोडक्शन, राईट, त्याला म्हणतात सेरिकल्चर, त्याला म्हणतात रेशीमची शेती. ओके, बोलूया. लोकेशन ऑफ शुगर इंडस्ट्री इन इंडिया इज शिफ्टिंग फ्रॉम नॉर्थ टू साऊथ बिकॉज ऑफ. जर शुगर इंडस्ट्री जी असतात, साखर कारखाने, ते इंडियामधील साखर कारखाने नॉर्थ वरून म्हणजे उत्तर भारतामधून साऊथला येत आहेत किंवा साऊथला शिफ्ट होत आहेत. ठीक आहे, म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेला शिफ्ट होण्याचं कारण काय आहे? शुगर इंडस्ट्रीचं. ए, चीप लेबर, म्हणजे साऊथ साइडला दक्षिणेकडे चीप लेबर असतं, स्वस्त श्रम असतो. की बी, एक्सपांडिंग रिजनल मार्केट, म्हणजे प्रादेशिक बाजार जो आहे त्याचा विस्तार होत आहे. सी, चीप अँड अबंडंट सप्लाय ऑफ पॉवर, राईट, जे स्वस्त आणि मुबलक वीज पुरवठा असतो. की डी, हाय यील्ड अँड हाय शुगर कंटेंट इन शुगर केन, की ऊसामध्ये जास्त उत्पन्न आहे आणि उच्च साखरेचं प्रमाण आहे साऊथच्या ऊसामध्ये किंवा दक्षिणेकडील ऊसांच्या पिकामध्ये. ठीक आहे, तर याचं रिझन काय आहे? तर डी, जास्त प्रमाणात साखरेचं प्रमाण असतं आणि जास्त प्रमाणात उत्पन्न आहे ऊसामध्ये, शुगर केन मध्ये. कुठे? साऊथ इंडियामध्ये. त्यामुळे नॉर्थ साइडचे जे शुगर इंडस्ट्री जे आहे ते साऊथ मध्ये शिफ्ट होत आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण बघू शकता की काही टिपिकल रिझन्स आहेत ज्यामुळे नॉर्थचे जे साखर कारखाने आहेत ते साऊथ मध्ये शिफ्ट होत आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र, केरळ या ठिकाणी ते शिफ्ट होत आहेत. तर ट्रॉपिकल क्लायमेट जे आहे पेनिन्सुलर इंडियाचं ते हाय यील्ड असतं, म्हणजे त्यामध्ये उत्पन्न जास्त असतं ऊसाचं आणि साखरेचं प्रमाण सुद्धा जास्त असतं. हाय सुक्रोज कंटेंट, म्हणजे साखरेचं प्रमाण जे आहे ते साऊथ साइडला जास्त असतं ऊसामध्ये. त्यानंतर लॉंग क्रशिंग सीझन इन साऊथ. इन नॉर्थ इंडिया इट लास्ट फ्रॉम नोव्हेंबर टू फेब्रुवारी 4 months, while in south it lasts from October to May or even in June, nearly 8 months. म्हणजे जे लॉंग क्रशिंग सीझन जे आहे ते नॉर्थ साइडला फक्त 4 महिन्यापर्यंत असतं, परंतु साऊथ साइडला जे आहे महाराष्ट्र वगैरे जे स्टेट आहे त्यामध्ये 8 महिन्यापर्यंत असतं. ठीक आहे, त्यामुळे काही हे जे टिपिकल रिझन्स आहेत त्यामुळे नॉर्थ साइडचे शुगर इंडस्ट्री साऊथला शिफ्ट होत आहे. पुढील प्रश्न. द एरिया कव्हर्ड बाय फॉरेस्ट इन इंडिया इज अबाउट, म्हणजे इंडियामध्ये फॉरेस्टने किती जागा व्यापलेली आहे? फॉरेस्ट म्हणजे जंगलाने किती व्यापलेले क्षेत्र आहे? ए 46.32%, 33.50, 24.56 की डी 19.21%.
तर इंडियामध्ये 24.56 म्हणजे 24.56% एवढा एरिया जो आहे तो जंगलाने व्यापलेला आहे. ठीक आहे. 2019 चा जो रिपोर्ट आहे त्यानुसार 7,12,249 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे 71.22 मिलियन हेक्टर्स आणि 21.67% एवढा जो जॉग्राफिकल एरिया आहे तो जंगलाने व्यापलेला आहे इंडियामध्ये. ओके. पुढील प्रश्न, इंडियाज ऑइल बिअरिंग एरियाज आर मोस्टली असोसिएटेड विथ द म्हणजे इंडियाचे जे तेल वाहणारे क्षेत्र आहे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे रॉक्स तयार होत असतात? ए प्लुटोनिक रॉक्स, बी व्होल्कॅनिक रॉक्स, सी सेडिमेंटरी रॉक्स की डी मेटामॉर्फिक रॉक्स. तर आपल्याला माहिती आहे रॉक्सचे वेगवेगळे प्रकार असतात. तर कुठल्या प्रकारचा असा रॉक आहे जे की इंडियाच्या ऑइल बिअरिंग एरियाज मध्ये मोस्टली असोसिएट होत असतो किंवा तयार होत असतो? तर सेडिमेंटरी रॉक्स जे आहे गाळाचे खडक ते इंडियन ऑइल बिअरिंग एरियाज मध्ये मोस्टली तयार होत असतात. ठीक आहे. सेडिमेंटरी रॉक्स काय असतात? हे एक रॉकचं टाइप आहे जे की कशाने फॉर्म होत असतात, कशाने बनत असतात? तर डिपोजिशन ऑफ मिनरल्स और ऑर्गॅनिक पार्टिकल्स ऑन द अर्थ सरफेस. ठीक आहे. त्यामुळे हे सेडिमेंटरी रॉक्स बनत असतात. वळूया पुढील प्रश्नाकडे. तर लवकरात लवकर आपण जे 50 प्रश्न आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया, परंतु डिटेल मध्ये आपल्याला ते पूर्ण करायचे आहे. ठीक आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज नॉट करेक्टली मॅच म्हणजे खाली दिलेले जे जोड्या आहेत त्यामधील कुठली जोडी करेक्टली मॅच झालेली नाही असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. ए कोटा आणि चंबल, बी भुवनेश्वर आणि महानदी, सी जबलपूर आणि नर्मदा, डी सुरत आणि ताप्ती. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की नद्यांचे नाव दिलेले आहेत आणि काही ठिकाणांचे नाव दिलेले आहेत. म्हणजे थोडक्यात कुठली नदी कुठल्या ठिकाणात वाहते किंवा त्याचा उगम कुठला आहे किंवा कुठली नदी कुठल्या ठिकाणाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर खालीलपैकी कुठले पेर जो आहे कुठली जोडी जी आहे ती करेक्टली मॅच झालेली नाही? तर भुवनेश्वर आणि महानदी. तर वळूया पुढील प्रश्नाकडे. नागार्जुन सागर प्रोजेक्ट इज सिच्युएटेड ऑन द रिव्हर म्हणजे नागार्जुन सागर हा एक प्रोजेक्ट आहे तो कुठल्या नदीवर स्थितीत आहे? ए तुंगभद्रा नदी, बी कावेरी नदी, सी कृष्णा नदी की डी गोदावरी नदी. तर नागार्जुन सागर जो प्रोजेक्ट आहे तो कृष्णा नदीवर स्थितीत आहे. तर नागार्जुन सागर डॅम हा एक डॅम प्रोजेक्ट आहे ज्याला मासुंडी डॅम असं सुद्धा म्हटलं जातं, जो की कृष्णा रिव्हर वरती आहे. ठीक आहे. हे जे नागार्जुन सागर प्रोजेक्ट आहे हा नालगोंडा डिस्ट्रिक्ट तेलंगणा आणि गुंटूर डिस्ट्रिक्ट आंध्र प्रदेश या दोघांच्या बॉर्डर वरती स्थितीत आहे. ओके. तर वळूया पुढील प्रश्नाकडे. टाइड्स इन द ओशन आर कॉज्ड बाय तर समुद्रामध्ये जे टाइड्स येत असतात काय म्हणतात त्याला भरती जी येत असते. ठीक आहे. वेव्हज जे येत असतात ते कशामुळे येत असतात? ग्रॅव्हिटेशनल पुल ऑन द मून ऑन द अर्थ सरफेस इन्क्लुडिंग सी वॉटर म्हणजे चंद्र जे आहे त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे येत असतात की सूर्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे येत असतात की ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ मून अँड सन म्हणजे सूर्य आणि चंद्र या दोन्हीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हे टाइड्स येत असतात की डी नन ऑफ दी अबोव म्हणजे या कुठलाही ऑप्शन करेक्ट नाही. तर सूर्य आणि चंद्र या दोघांच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे समुद्रामध्ये जे आहेत किंवा ओशन मध्ये जे आहेत टाइड्स जे आहेत ते येत असतात. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की हे आहे हे सन आणि हे जे आहे ते मून. जेव्हा सूर्य आणि चंद्र एक रेषेत येत असतात त्यावेळी काय होतं हाय टाइड्स येत असतात आपल्या ओशन्स मध्ये. आणि समजा हे चंद्र वळून इथे जर आला या ठिकाणी. ठीक आहे. तर यामध्ये काय होतं 90 डिग्रीचा एक अँगल तयार होतो त्यामुळे लो टाइड्स येत असतात. आणि तिथूनच लगेच हा चंद्र समजा या ठिकाणी आला जेव्हा सूर्य आणि चंद्र एक रेषेत येतील तेव्हा हाय टाइड्स आणि 90 डिग्री अँगल मध्ये येतील तेव्हा लो टाइड्स. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. थ्रू विच स्टेट द कावेरी रिव्हर फ्लो म्हणजे कुठल्या स्टेट मधून कुठल्या राज्यामधून कावेरी नदी जी आहे ती वाहत असते? ए गुजरात, मध्य प्रदेश, तमिळनाडू, बी कर्नाटका, केरला, तमिळनाडू की सी कर्नाटका, केरला अँड आंध्र प्रदेश की डी एमपी म्हणजे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तमिळनाडू. तर कावेरी नदी जी आहे ती कर्नाटका, केरला आणि तमिळनाडू या तीन राज्यामधून जी आहे ती वाहत असते. पुढील प्रश्न. द वर्ल्ड इज डिवायडेड इनटू जग जे आहे ते किती टाइम मध्ये विभागलेलं आहे किंवा किती टाइम झोन मध्ये विभागलेलं आहे? 12 टाइम झोन्स, 20 टाइम झोन्स, 24 टाइम झोन्स की 36 टाइम झोन्स? तर 24 टाइम झोन्स म्हणजे 24 टाइम झोन्स मध्ये जग जे आहे ते विभागलेलं आहे. पुढील प्रश्न. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट खाली दिलेले जे स्टेटमेंट्स आहेत त्यामधले कुठले राईट आहेत ते आपल्याला ओळखायचे आहे. ओझोन इज फाउंड मोस्टली इन स्ट्रॅटोस्फिअर ओझोन लेअर जो आहे तो स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असतो स्ट्रॅटोस्फिअर लेअर मध्ये असतो. ओझोन लेअर लाईज 55 to 75 किलोमीटर अबोव द सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीपासून 55 ते 75 किलोमीटर पर्यंत ओझोन लेअर जो आहे तो आढळत असतो.
3. ओझोन ऍब्झॉर्ब्स अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स फ्रॉम द सन. सूर्यापासून जे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स असतात ते ऍब्झॉर्ब करत असतं कोण? ओझोन. की 4. ओझोन लेअर हॅज नो सिग्निफिकन्स फॉर लाईफ ऑन द अर्थ. तर पृथ्वीवरती जी जीवनशैली आहे त्याच्यासाठी ओझोन लेअरचा कुठलाही एक चांगला फायदा नाही असं बोललेलं आहे. तर यामध्ये कुठले स्टेटमेंट जे आहेत ते राईट आहेत? तर फर्स्ट आणि थर्ड स्टेटमेंट म्हणजे ओझोन जे आहे तो स्ट्रॅटोस्फिअर मध्ये आढळतो आणि ओझोन जे आहे ते सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन जे की खूप घातक असतात ते आपल्याला ते ओझोन लेअर जे आहे ते ऍब्झॉर्ब करत असतं. तर हा असतो स्ट्रॅटोस्फिअर पृथ्वीचा, ठीक आहे, जो की 10 किलोमीटर पर्यंत असतो आणि त्याच्यानंतर ओझोन लेअर जो की 10 ते 50 किलोमीटर पर्यंत पृथ्वीपासून आढळत असतो. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग सॉइल इज व्हेरी हार्ड टू कल्टिवेट. म्हणजे कशा प्रकारची अशी माती आहे जी की कल्टिवेट करण्यासाठी किंवा लागवड करण्यासाठी कठीण असते? तर ॲल्युव्हियल सॉइल, रेड सॉइल, ब्लॅक सॉइल की सँडी सॉइल. तर सँडी सॉइल जे आहे ते कल्टिवेशन साठी हार्ड. तर सँडी सॉइल कल्टिवेशन साठी हार्ड का असतं? कारण सँडी सॉइल जे आहे त्यामध्ये पाण्याचं जे पाणी हे जे आहे ते ऍब्झॉर्ब होत नाही किंवा पाणी जे आहे त्यामध्ये टिकत नाही. ठीक आहे, म्हणजे काय होतं, पाण्याचं मोस्ट ऑफ द टाइम ड्रेनेज होत असतं त्या सँडी सॉइल मधून, त्यामुळे सँडी सॉइल मध्ये कल्टिवेशन हार्ड असतं. पुढील प्रश्न, ऍटमॉस्फिअर एक्झिस्ट बिकॉज म्हणजे वातावरण जे आहे ते कशामुळे अस्तित्वात आहे, त्याचं रिझन काय आहे अस्तित्वात येण्याचं? द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ म्हणजे पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स गुरुत्वाकर्षण बल. की बी रेव्होल्युशन ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीची क्रांती, रेव्होल्युशन जे झालं पृथ्वीचं त्यामुळे ऍटमॉस्फिअर एक्झिस्ट आहे. की सी रोटेशन ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वी फिरत असते त्यामुळे ऍटमॉस्फिअर असतं. की वेट ऑफ द गॅसेस ऑफ ऍटमॉस्फिअर किंवा वातावरणातील जे वायू आहेत त्यांच्या वजनामुळे ऍटमॉस्फिअर जे आहे ते एक्झिस्ट करत असतात. तर याचा राईट आन्सर आहे द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल आहे त्यामुळे ऍटमॉस्फिअर जे आहे ते एक्झिस्ट करतं आपल्या पृथ्वीवरती. पुढील प्रश्न, बायोमेडिकल वेस्ट ऑफ ह्युमन अँड ॲनिमल टिश्यूज, ऑर्गन्स अँड इन्फेक्टेड बॉडी पार्ट्स आर टू बी डिपोज्ड युझिंग. म्हणजे बायोमेडिकल वेस्टेज जे असतात किंवा ह्युमनचे ॲनिमलचे टिश्यूज असतात, ऑर्गन्स असतात, इन्फेक्टेड बॉडीचे पार्ट्स असतात, त्याचं डिस्पोजन कसं केलं जातं किंवा डिस्पोज कसे केले जातात किंवा त्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावली जाते? ए ऑटोक्लेविंग, बी मायक्रोवेव्ह, सी कंपोस्टिंग की डी इन्सिनरेशन. तर इन्सिनरेशन जे असतं त्यामध्ये काय केलं जातं, बायोमेडिकल वेस्टेज जे असतात ह्युमनचे ॲनिमलचे जे टिश्यूज असतात, ऑर्गन्स असतात किंवा इन्फेक्टेड बॉडी पार्ट्स असतात त्यांना इन्सिनरेशन केलं जातं म्हणजे थोडक्यात त्यांना जाळलं जातं आणि त्यांची विल्हेवाट लावली जाते. पुढील प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग कॉज हार्म टू ह्युमन हेल्थ. म्हणजे कुठलं असं कारण आहे जे की ह्युमन हेल्थला हार्म करत असतं किंवा हानिकारक असतं? ए ऑर्गॅनिक फार्मिंग, बी युजिंग ऑफ पेस्टिसाइड्स, सी युजिंग सोलार व्हेकल्स की डी प्रोटेक्टिंग फॉरेस्ट. ठीक आहे, तर कुठला असं हार्मफुल आहे ह्युमन हेल्थला? तर युजिंग पेस्टिसाइड्स. बरोबर, की आपल्याला माहिती आहे शेतीमध्ये जे पेस्टिसाइड्स वापरले जातात त्यामुळे ह्युमन हेल्थला हार्म होत असतं. पुढील प्रश्न, द झोन ऑफ एक्सिसिव्हली ड्राय क्लायमेट विथ व्हेरी कोल्ड टेम्परेचर थ्रू आउट द इयर करस्पॉन्डंट्स टू. म्हणजे असा कुठला झोन आहे जिथे की वर्षभर ड्राय क्लायमेट असतं म्हणजे कोरडं हवामान असतं आणि तिथला टेम्परेचर जे आहे तो खूप थंड असतो किंवा कोल्ड असतो. ठीक आहे, तर ए आर्क्टिक डेझर्ट आहे, टुंड्रा आहे, अल्पाईन मेडोज आहेत की अंटार्क्टिका आहे? तर आर्टिक डेझर्ट. ठीक आहे, आर्क्टिक डेझर्ट जे आहे त्या ठिकाणी 12 महिने कोल्ड वातावरण असतं, कोल्ड टेम्परेचर असतं आणि तिथलं जो हवामान आहे ठीक आहे तो कोरडा असतो. पुढील प्रश्न, लेटरलाइट सॉइल डेव्हलप ऍज अ रिझल्ट ऑफ. लेटरलाइट सॉइल एक सॉइलचा प्रकार असतो, मातीचा प्रकार असतो, तो कशामुळे डेव्हलप होत असतो? ठीक आहे, डिपॉझिट्स ऑफ ॲल्युव्हियल, डिपॉझिट्स ऑफ लोएस, लीचिंग की कंटिन्यूड व्हेजिटेशन कव्हर. तर लेटरलाइट सॉइल जे आहे ते कशामुळे हे होत असतं, डेव्हलप होत असतं? तर लीचिंगमुळे. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर्स इज नॉट अ ट्रिब्युटरी ऑफ अ इंडस. ठीक आहे, इंडसची कुठली नदी ट्रिब्युटरी नाहीये किंवा उपनदी नाही? ठीक आहे, ए सतलज, बी झेलम, सी भगीरथी की डी चेनाब. तर भगीरथी नदी जी आहे ती इंडस किंवा सिंधू नदी जी आहे तिची उपनदी नाही किंवा ट्रिब्युटरी नाही. पुढील प्रश्न, तर आपल्याला रूल माहिती असू द्या की पॉज करायचा आहे तुम्हाला व्हिडिओ, क्वेश्चन बघायचा आहे, त्याचा आन्सर जे आहे तुम्हाला द्यायचा आहे. कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही तुमचा आन्सर देऊ शकता. ठीक आहे,
तर प्रश्न काय विचारलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्स, म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्स आहे. ठीक आहे, ए सोलार, बी मिथेन, सी हायड्रो इलेक्ट्रिक की डी कोल. तर कोल जे आहे ते नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्स आहे. ठीक आहे, बाकी सोलार, मिथेन आणि हायड्रो इलेक्ट्रिक हे कुठले आहेत, तर हे रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आहेत. तर या ठिकाणी कुठले रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आहेत आणि कुठले नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आपल्याला दिलेले आहेत. सोलार, हायड्रो पॉवर, बायोमास, विंड आणि जिओथर्मल हे काय आहेत, हे रिन्युएबल एनर्जी आहेत. आणि ऑइल, कोल, नॅचरल गॅस आणि न्यूक्लिअर हे काय आहेत, हे नॉन रिन्युएबल एनर्जी आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही नोट डाऊन करा की कुठले रिन्युएबल एनर्जी आहेत आणि कुठले नॉन रिन्युएबल एनर्जी आहेत. जर एक्झामिनेशन मध्ये कुठलाही क्वेश्चन विचारला की कुठला रिन्युएबल आहे किंवा कुठला रिन्युएबल नाही किंवा कुठला नॉन रिन्युएबल आहे कुठला नॉन रिन्युएबल नाही, तर तुम्हाला तो आन्सर यायला हवा. ठीक आहे, वळूया पुढील प्रश्नाकडे. डिफरंट सीझन्स आर फॉर्म्ड बिकॉज, तर वेगवेगळे हंगाम जे असतात, सीझन जे असतात, ते कशामुळे फॉर्म होत असतात किंवा कशामुळे ते बनत असतात. सन इज मुव्हिंग अराउंड द अर्थ, त्यामुळे होत असतं. की ऑफ रेव्होल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन ऑन इट्स ऑर्बिट, की रोटेशन ऑफ द अर्थ अराउंड इट्स ऍक्सिस, की बिकॉज अर्थ इज टिल्टेड व्हेन इट्स रिव्हॉल्व्स अराउंड द सन. तर बिकॉज ऑफ अर्थ इज टिल्टेड म्हणजे पृथ्वी जी आहे ते टिल्टेड आहे. ठीक आहे, तिरकी आहे आणि ती रिव्हॉल्व करते सूर्याभोवती, सूर्याभोवती ती फिरत असते, त्यामुळे वेगवेगळे सीझन जे आहेत, हंगाम जे आहेत ते बनत असतात. पुढील प्रश्न, द नॅचरल व्हेजिटेशन ऑफ सावना, सावनाच्या नॅचरल व्हेजिटेशन मध्ये, सावनाच्या नैसर्गिक वनस्पतीमध्ये कशाचा समाविष्ट आहे किंवा काय कन्सिस्ट आहे. ठीक आहे, त्यामध्ये टॉल ग्रास आहे, स्क्रब जंगल आहे, शॉर्ट ग्रास आहे की ट्रीज आहे. तर सावन्नामध्ये नॅचरल व्हेजिटेशन म्हणजे काय आहे, तर टॉल ग्रास म्हणजे उंच गवत जे आहे ते सावन्नामध्ये आढळत असतं. ठीक आहे, तर पुढील प्रश्न, द मच डिस्कस्ड टेहरी डॅम प्रोजेक्ट इज लोकेटेड इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स, म्हणजे खाली दिलेले जे स्टेट्सचे ऑप्शन्स आहेत त्यामध्ये कुठल्या स्टेटमध्ये टेहरी डॅम प्रोजेक्ट जो आहे तो लोकेटेड आहे. ठीक आहे, ए मध्य प्रदेश, बी राजस्थान, सी हरियाणा की डी उत्तराखंड. तर उत्तराखंड राज्यामध्ये टेहरी डॅम प्रोजेक्ट जो आहे तो लोकेटेड आहे. टेहरी डॅम प्रोजेक्ट हा भागीरथी रिव्हर वरती बांधलेला आहे. ठीक आहे, हा एक मल्टी रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, कुठला, टेहरी डॅम प्रोजेक्ट. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज द बिगेस्ट फ्रेश वॉटर लेक इन इंडिया, म्हणजे भारतामध्ये सर्वात मोठा ताज्या पाण्याचा तलाव कुठे आहे किंवा कुठला आहे. ए डाल लेक, बी सुखना लेक, सी लोकटक लेक की डी वुलार लेक. तर वुलार लेक जो आहे तो भारतामध्ये सगळ्यात मोठा ताज्या पाण्याचा लेक आहे. ठीक आहे, लेक म्हणजे तलाव आहे. पुढील प्रश्न, द बिगेस्ट रिझर्व्ह ऑफ थोरियम आर इन, थोरियमचा सर्वात मोठा साठा कुठल्या ठिकाणी आहे, इंडिया, चायना, द सोव्हिएट युनियन की युएसए. तर थोरियमचा सर्वात मोठा साठा जो आहे तो इंडियामध्ये आहे. तर थोडक्यात थोरियम काय असतं, थोरियम एक नॅचरल अकरिंग रेडिओ ऍक्टिव्ह एक मेटल असतो जो की डिस्कवर केला गेला होता 1828 मध्ये. ठीक आहे, त्याचा सर्वात मोठा साठा, त्याचा सर्वात मोठा रिझर्व्हर जे आहे ते इंडियामध्ये आढळत आहे. पुढील प्रश्न, द टर्म रेगोर रेफर्स टू, रेगर या शब्दाचा अर्थ काय आहे, लॅटरल सॉइल, ब्लॅक कॉटन सॉइल, रेड सॉइल की डेल्टाइक डेल्टाइक अल्युवियल सॉइल. तर रेगर म्हणजे काय, तर रेगर म्हणजे ब्लॅक कॉटन सॉइल. ठीक आहे, तर असा कुठला प्रश्न आला एक्झामिनेशन मध्ये, रेगर म्हणजे काय, तर ब्लॅक कॉटन सॉइल त्याचा अर्थ असतो. पुढील प्रश्न, द फर्टिलिटी ऑफ द सॉइल कॅन बी इन्क्रीज्ड बाय ग्रोविंग, जे सॉइल आहे, जी माती आहे, त्याची सुपीकता कशा प्रकारे वाढवली जाऊ शकते. ए सिरियल्स, तृणधान्य, बी फायबर क्रॉप्स म्हणजे फायबर पिके, सी लेग्युम्स म्हणजे शेंगा की डी रूट क्रॉप्स. तर फर्टिलिटी कशी वाढवू शकतो आपण मातीची, तर लेग्युम्समुळे म्हणजे शेंगामुळे. ठीक आहे, पुढील प्रश्न, हाऊ मेनी एमडीजीज आर देअर, एमडीजीज म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. ठीक आहे, एमडीजी किती आहेत, त्याची गोल्स किती आहेत, ए 8 आहेत, बी 10 आहेत, सी 12 आहेत की डी 15 आहेत. तर एमडीजी मध्ये टोटल 8 गोल्स आहेत. ठीक आहे, तर कुठले कुठले आहेत, इरॅडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी आहे, अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन, प्रमोट जेंडर इक्वेलिटी, रिड्यूस चाइल्ड मोर्टॅलिटी, इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ, combat HIV, AIDS and malaria and other diseases, ensure environmental sustainability आणि शेवटचा आहे ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट. ठीक आहे, पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एमडीजी म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. तर आपण आताच बघितलं की 8 गोल्स काय काय असतात एमडीजी चे, त्यानुसार खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला एक गोल तो एमडीजी चा नाही. इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ,
achieve universal access to safe drinking water, sanitation and hygiene. C. ensure environmental sustainability and achieve universal primary education. तर MDG मध्ये achieve universal access to safe drinking water and sanitation hygiene हा जो गोल आहे तो MDG चा नसून तर SDG चा तो गोल आहे. त्यामुळे B is the correct answer. पुढील प्रश्न, द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे SDG, ठीक आहे, रिप्लेस्ड द MDGs इन इयर 2050 म्हणजे 2015 मध्ये SDG ने MDG ला रिप्लेस केलं. ठीक आहे. हाऊ मेनी प्रपोज्ड SDGs आर देयर म्हणजे SDG मध्ये आता टोटल गोल्स किती आहेत. आपण बघितलं की MDG मध्ये जसे 8 गोल्स आहेत तर SDG मध्ये तसेच 17 गोल्स आहेत. ठीक आहे. या ठिकाणी 17 गोल्स आहेत, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्या मोबाईल मध्ये, लॅपटॉप मध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमच्या नोटबुक मध्ये सुद्धा हे गोल्स जे आहेत 17 SDG चे ते लिहू शकता. ठीक आहे. वळूया पुढील प्रश्नाकडे. वेअर आर द मोस्ट ऑफ द अर्थ ऍक्टिव्ह व्होल्कॅनोज कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे पृथ्वीवरती सर्वात जास्त व्होल्कॅनो ज्वालामुखी जे आहे ते कुठे केंद्रित आहे. ए युरोपमध्ये, बी पॅसिफिक ओशन मध्ये, सी आफ्रिकामध्ये की डी साऊथ अमेरिकामध्ये. तर सर्वात जास्ती पॅसिफिक ओशन प्रशांत महासागर जे आहे त्या ठिकाणी पृथ्वीवरती सर्वात जास्त व्होल्कॅनोज कॉन्सन्ट्रेटेड आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न, द कोल्डेस्ट प्लेस ऑन द अर्थ म्हणजे पृथ्वीवरती सर्वात थंड ठिकाण कुठलं आहे. हॅलिफॅक्स, चिकागो, सियाचेन की वोर्कोयान्स जे की अंटार्क्टिकामध्ये आहे. तर वोर्कोयान्स जे आहे ते सर्वात जास्त थंड ठिकाण आहे पृथ्वीवरील. ठीक आहे, जो की अंटार्क्टिकामध्ये आहे. Which of the following pairs of the river dam project and the state in which it is located is not correct. खाली दिलेले काही रिव्हर डॅम्स आहेत, प्रोजेक्ट्स आहेत आणि ते कुठल्या स्टेट मध्ये लोकेटेड आहेत त्याच्या पुढे दिलेले आहेत. तर कुठला पेअर आहे, कुठली जोडी जी आहे ती करेक्ट नाही असा प्रश्न विचारलेला आहे. तर यामध्ये कुठली जोडी करेक्ट नाही, तर तुंगभद्रा आणि तमिळनाडू ही जी जोडी आहे ती करेक्ट नाही. ठीक आहे. बाकी गांधी सागर आणि मध्य प्रदेश जोडी बरोबर आहे. भाकरा नांगल, पंजाब, हिराकुंड आणि ओरिसा हे सर्व जोड्या जे आहेत ते राईट आहे. वळूया पुढील प्रश्नाकडे. व्हेन डज द मून कम्स बिटवीन द सन अँड द अर्थ म्हणजे चंद्र जो आहे तो सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये कोणत्या वेळेला येत असतो. ए लुनार एक्लिप्स म्हणजे चंद्रग्रहण, सोलार एक्लिप्स म्हणजे सूर्यग्रहण, साइड रियल डे की फुल मून डे. तर मून जो आहे, चंद्र जे आहे ते सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये कधी येत असतो, तर सोलार एक्लिप्सच्या वेळेस म्हणजे सूर्यग्रहणच्या वेळेस. ठीक आहे. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज कोल्ड स्ट्रीम म्हणजे कुठल्या खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला थंड प्रवाह आहे. ए क्युरेसिया, बी लॅब्राडोर, सी गल्फ ऑफ स्ट्रीम की डी हकुना हटाटा. ठीक आहे. तर लॅब्राडोर जे आहे तो काय आहे, तो कोल्ड स्ट्रीम आहे. वळूया पुढील प्रश्नाकडे. सोलार एक्लिप्स टेक्स प्लेस व्हेन सोलार एक्लिप्स जे आहे, सूर्यग्रहण जे आहे ते केव्हा होत असतं. आपण मागील प्रश्नामध्ये सुद्धा बघितलं की जेव्हा पृथ्वी आणि सूर्य या दोघांच्या मध्ये जेव्हा चंद्र येत असतो त्यावेळेस काय होत असतं, सोलार एक्लिप्स. ठीक आहे. त्यामुळे राईट आन्सर काय आहे, द मून कम्स बिटवीन द सन अँड द अर्थ. ओके, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न, in what time period did the United Nations member states work to achieve their millennium development goals म्हणजे कुठल्या कालावधीमध्ये युनायटेड नेशन्स मेंबर जे आहे त्यांनी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जे आहे त्याला अचीव्ह करायचं ठरवलं होतं. ठीक आहे. ए 1990 ते 2015, 2000 ते 2015, सी 2000 ते आतापर्यंत की डी 1990 ते 2005. तर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जो आहे त्याचा कालावधी होता 2000 ते 2015. ठीक आहे. म्हणजे 2000 पासून 2015 पर्यंत म्हणजे 15 वर्षामध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जो आहे त्याला अचीव्ह करायचा होता. वळूया पुढील प्रश्नाकडे. मर्क्युरी अँड लीड आर टॉक्सिक एलिमेंट्स दॅट कॉज म्हणजे मर्क्युरी आणि लीड हे काय आहेत, हे टॉक्सिक आहेत म्हणजे विषारी घटक आहेत. त्याच्यामुळे काय परिणाम होत असतो, ते कशासाठी कारणीभूत ठरतात. नॉइज पोल्युशन साठी ठरतात, एअर पोल्युशन साठी, वॉटर पोल्युशन साठी की लँड कंटॅमिनेशन साठी. तर मर्क्युरी म्हणजे पारा आणि लीड म्हणजे शिसे हे कशासाठी विषारी घटक आहेत, तर लँड कंटॅमिनेशन साठी. म्हणजे हे काय करत असतात, जमीन जी आहे त्याला दूषित करत असतात. ठीक आहे. Agricultural activities such as tilling, harvesting, heating and ventilation are direct consumes of म्हणजे मळणी, कापणी, गरम करणे किंवा वायुवीजन यासारखे जे घटक आहेत शेतीविषयक. ठीक आहे. तर यामुळे काय होत असतं, कशाचं सेवन होत असतं, काय कंझ्युम होत असतं. एनर्जी कंझ्युम होत असते, एअर कंझ्युम होत असते, सूर्य कंझ्युम होत असतं की हीट उष्णता कंझ्युम होत असते. तर या सर्व गोष्टीमुळे एनर्जी जी आहे ती कंझ्युम होत असते. ठीक आहे. The human activity among the following which causes maximum environmental pollution.
हॅव्हिंग रिजनल अँड ग्लोबल इम्पॅक्ट, म्हणजे अशी कुठली ह्युमन ऍक्टिव्हिटी आहे ज्यामुळे की एन्व्हायरमेंटला पोल्युशन होत असतं रिजनली आणि ग्लोबली सुद्धा. ठीक आहे. अर्बनायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन, ऍग्रिकल्चर की मायनिंग. तर इंडस्ट्रियलायझेशन मुळे काय होत असतं, एन्व्हायरमेंटला हार्म होत असतं, भले ते रिजनली असेल किंवा ग्लोबली असेल. ठीक आहे. तर पुढील प्रश्न आहे, प्रोडक्शन, ट्रान्सफॉर्मेशन अँड यूज ऑफ एनर्जी आर द मेजर प्रॉब्लेम्स ऑफ. तर प्रोडक्शन असेल, उत्पादन असेल, परिवर्तन असेल आणि ऊर्जेचा वापर. ठीक आहे. हे कशाचे मुख्य प्रॉब्लेम्स आहेत, मेजर प्रॉब्लेम्स आहेत? इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ग्लोबल वॉर्मिंग की ऍसिड रेन. तर इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटीजचे हे प्रॉब्लेम्स आहेत मेजरली. ठीक आहे. तर मी घाई करत आहे आन्सर्स द्यायला, बिकॉज आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे आहेत आणि मी प्रयत्न करतोय की कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करता येईल. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडा घाईमध्ये होत आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. अ केमिकल इंडस्ट्री इज नॉट अ कॉज ऑफ. केमिकल इंडस्ट्री जी आहे त्याचं कारण काय नाही, असा प्रश्न विचारलेला आहे. ए एअर पोल्युशन, बी नॉइज पोल्युशन, सी वॉटर पोल्युशन की डी न्यूक्लिअर पोल्युशन. तर केमिकल इंडस्ट्रीमध्ये न्यूक्लिअर पोल्युशन जे आहे त्यामुळे होत नसतो. ठीक आहे. म्हणजे केमिकल इंडस्ट्रीमुळे न्यूक्लिअर पोल्युशन जे आहे ते होत नसतं. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग डिस्क्राइब समथिंग दॅट कम्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट अँड इट इज युज्ड बाय ह्युमन्स. म्हणजे असा कुठला घटक आहे जो की आपल्याला एन्व्हायरमेंट, निसर्गाकडून मिळत असतो आणि आपण त्याचा वापर करत असतो, म्हणजे ह्युमन त्याचा वापर करत असतो. त्याला काय म्हटलं जातं? नॅचरल रिसोर्सेस, अर्थ मॅटर, एन्व्हायरमेंट रिसोर्सेस की पोल्युटंट्स. तर ऑब्व्हियसली नॅचरल रिसोर्सेस आणि एन्व्हायरमेंट रिसोर्सेस या दोन्हीमध्ये डाऊटफुल असणार. ठीक आहे. तर नॅचरल रिसोर्सेस जे आहे ते राईट आन्सर आहे. तर दोन्हीमध्ये हा फरक आहे की एन्व्हायरमेंटल रिसोर्सेस जे आहे ते कॉम्बिनेशन असतं नॅचरल रिसोर्स आणि ह्युमन बिंग रिसोर्सेस. ठीक आहे. म्हणजे माणसाने बनवलेले ऍक्टिव्हिटीज, माणसाच्या ऍक्टिव्हिटीज मधून जे रिसोर्सेस तयार होतात ते, आणि नॅचरल रिसोर्सेस, या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे एन्व्हायरमेंट रिसोर्सेस. आणि नॅचरल रिसोर्सेस मध्ये कुठलाही ह्युमनचा एक घटक नसतो, तो टोटली नॅचरल असतो, त्यामुळे तो नॅचरल रिसोर्स असतो. ठीक आहे. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वॉटर बॉर्न डिझीज. ठीक आहे. खालीलपैकी कुठला आजार आहे जो की वॉटर बॉर्न डिझीज नाहीये? मिझल्स, टायफॉइड, कॉलरा, हेपटायटिस. तर मिझल्स जे आहे, गोवर ज्याला आपण म्हणतो, तो वॉटर बॉर्न डिझीज नाही. ठीक आहे. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग युनिट्स युज्ड फॉर मेजरिंग द टर्बिडिटी ऑफ वॉटर. म्हणजे पाण्याची गळती मोजण्यासाठी काय मेजरमेंट केलं जातं किंवा त्याला मेजर करण्यासाठी काय युनिट यूज केलं जातं? EAU, फॉर्मेजिंग अटेन्युएशन युनिट्स, FNU, NTU की ऑल ऑफ द अबोव. तर हे सर्व जे आहेत वरचे EAU, FNU, NTU, हे सर्व यूज केले जातात मेजर करण्यासाठी टर्बिडिटी ऑफ वॉटर, म्हणजे पाण्याची गळती मोजण्यासाठी हे सर्व टेक्निक्स यूज केले जातात. विच ऑफ द फॉलोइंग पोल्युटंट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द कॉज ऑफ स्मॉग. स्मॉग म्हणजे फॉग आणि पोल्युशन या दोघांचं मिश्रण जे असतं त्याला स्मॉग असं म्हटलं जातं. तर त्यामध्ये कुठले पॉल्युटंट्स असतात? ठीक आहे. तर त्यामध्ये असतात बोथ इन्सिनरेटर्स असतात आणि एमिशन्स फ्रॉम व्हेइकल्स. ठीक आहे. म्हणजे जाळलेले जे घटक असतात आणि एमिशन ऑफ व्हेइकल्स म्हणजे गाड्यांच्या धुरातून, वाहनांच्या धुरातून जे वायू निघालेला असतो, या दोन्हीचं मिश्रण जे असतं ते स्मॉग असतं. ठीक आहे. पुढील प्रश्न, क्लोरोफ्लोरोकार्बन आर नॉन फ्लेमेबल केमिकल्स मेनली युज्ड इन. तर क्लोरोफ्लोरोकार्बन हा जो गॅस आहे तो कशामध्ये युज केला जातो? परफ्युम्स मध्ये, रेफ्रिजरेटर्स की एअर कंडिशनर्स की सगळ्यामध्ये? तर ऑल ऑफ द अबो, म्हणजे परफ्युम झालं, रेफ्रिजरेटर झालं, एअर कंडिशनर झालं, या सर्व गोष्टीमध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन हा जो नॉन फ्लेमेबल केमिकल आहे तो युज केला जातो. ठीक आहे. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड द सेकंडरी एअर पोल्युटंट्स. म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला दुय्यम वायू प्रदूषक आहे? ठीक आहे. PAN, स्पॅन्स, ओझोन, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड. तर ओझोन जो आहे त्याला म्हटलं जातं सेकंडरी एअर पोल्युटंट. ठीक आहे. पुढील प्रश्न, इन केस ऑफ विच ऑफ द फॉलोइंग प्रायमरी पोल्युटंट्स द मॅन मेड कॉन्ट्रीब्युशन टू ग्लोबल एमिशन इज मोर कम्पेअर टू दॅट फ्रॉम नॅचरल रिसोर्सेस. ठीक आहे. नॅचरल रिसोर्सेसला कम्पेअर केलं तर असा कुठला एक पोल्युटंट आहे जो की मानवाच्या ऍक्टिव्हिटीजमुळे सर्वात जास्त ग्लोबली पसरत आहे किंवा ग्लोबली त्याचं एमिशन जास्त प्रमाणात आहे? ठीक आहे. तर असा कुठला एक सोर्स आहे किंवा एमिशन आहे, ग्लोबल एमिशन, जो की मॅनमेड ऍक्टिव्हिटीजमुळे जास्त पसरत आहे? ए सल्फर डायऑक्साइड, बी नायट्रिक ऑक्साइड, सी मिथेन की डी कार्बन डायऑक्साइड. तर कार्बन डायऑक्साइड इज द राइट आंसर. ठीक आहे.
तर शेवटचा प्रश्न आजच्या मॉक टेस्टचा, विच ऑफ द फॉलोइंग पोल्युटंट्स इज इन्क्लुडेड इन द एअर क्वालिटी इंडेक्स इन इंडिया, म्हणजे AQI जे आहे त्यामध्ये कुठला पोल्युटंट आहे तो जो की इन्क्लुडेड आहे? कार्बन डायऑक्साइड, क्लोरोफ्लोरोकार्बन, सल्फर डायऑक्साइड की मिथेन? तर सल्फर डायऑक्साइड जो आहे तो AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स जो इंडियाचा असतो. गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या पेपर 1 च्या प्रिपरेशन साठी आम्ही नवीन टेस्ट सिरीज जी आहे ती सुरू केलेली आहे. तर या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला 40 फुल सिलेबस टेस्ट सिरीज म्हणजे प्रश्नपत्रिका मिळणार आहेत, टेस्ट सिरीज मिळणार आहेत. ठीक आहे, हे 40 टेस्ट सिरीज जे आहेत हे पूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित आहेत. त्यासोबतच तुम्हाला PYQs म्हणजे मागील वर्षाचे 2011 पासून ते 2020 पर्यंतचे PYQs तुम्हाला मिळणार आहेत, तेही डिटेल एक्सप्लेनेशन सोबत. म्हणजेच समजा मॅथमॅटिकल रिझनिंग असेल, डेटा इंटरप्रिटेशन असेल किंवा लॉजिकल रिझनिंग असेल, यासारख्या सर्व प्रश्नांचे एक्सप्लेनेशन तुम्हाला या टेस्ट सिरीज मध्ये मिळणार आहे. ठीक आहे, यासोबतच तुम्हाला फुल सिलेबस नोट्स सुद्धा मिळणार आहेत, जे की तुम्हाला प्रश्न पडेल की आमच्याकडे तर बुक्स आहेत, आम्ही ते रीड करून आमची स्टडी करू शकतो, बरोबर? तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की हे टायनी नोट्स आहेत, म्हणजे 20 ते 25 पेजेसचे नोट्स असणार आहेत. म्हणजे याचा उपयोग तुम्ही लास्ट मिनिट रिव्हिजन म्हणून सुद्धा करू शकता. तुमच्या एक्झामिनेशनच्या आधी हे नोट्स तुम्ही 2-3 दिवसामध्येच रीड करून कंप्लीट करू शकता. तुमचं रिव्हिजन सुद्धा कंप्लीट होऊ शकतं. ठीक आहे, तर हे जे टेस्ट सिरीज आहे मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की अशा प्रकारे बनवलेले आहेत की जर हे तुम्ही टेस्ट सिरीज यूज कराल तुमच्या स्टडीसाठी, तर आम्ही तुम्हाला खात्री देतो की तुमचे 70 पेक्षा जास्त मार्क्स जे आहेत तुम्ही सिक्युअर करणार आहात तुमच्या पेपर 1 मध्ये. ठीक आहे, आणि मी तुम्हाला हे पण सांगू इच्छितो की या टेस्ट सिरीज मधून मोर दॅन 20 क्वेश्चन जे आहेत ते डायरेक्टली किंवा रिलेटिव्हली तुमच्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर हे जे टेस्ट सिरीज आहे याची किंमत फक्त 999 रुपये आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर सोबत हवा असेल ही टेस्ट सिरीज, ठीक आहे, तर त्याची किंमत आहे 1499 रुपये. ओके, तर लवकरात लवकर जॉईन करा, खूप कमी कालावधी उरलेला आहे एक्झामिनेशन साठी. जर तुम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आमचा व्हॉट्सअप पेड ग्रुप जो आहे तो सुद्धा जॉईन करून तुम्ही हे टेस्ट सिरीज जे आहे ते जॉईन होऊ शकता. ओके, तर सुरू करूया आजच्या मॉक टेस्टला. रिडक्शन इन अर्थ ओझोन लेअर लीड्स टू, जर पृथ्वीवरील ओझोन लेअर जो आहे त्याच्यामध्ये रिडक्शन झालं, ते जर कमी झालं तर त्याने काय फरक पडू शकतो? ए, इन्क्रीज इन स्मॉग कॉन्सन्ट्रेशन, बी, इन्क्रीज इन सी लेवल, सी, इन्क्रीज इन UV रेडिएशन ऑन अर्थ सरफेस, की डी, रिडक्शन इन ऑक्सिजन लेवल. तर ओझोन लेअर जो आहे पृथ्वीवरील तो जर कमी झाला तर सूर्याचे जे घातक UV रेडिएशन्स आहेत जे की हार्मफुल असतात ह्युमन बिंगला, ठीक आहे, त्यामध्ये इन्क्रीज होईल. ओके, तर या ठिकाणी बघू शकता जे ओझोन लेअरचं डिप्लेशन होतं त्यामुळे काय होतं, इन्क्रीज्ड UV रेडिएशन्स लेवल ऍट द अर्थ सरफेस, म्हणजे पृथ्वीवरती UV रेडिएशन जे आहेत सूर्यातून येणारे त्यामध्ये इन्क्रीज होईल. विच इज डॅमेजिंग टू ह्युमन हेल्थ, म्हणजे ह्युमन हेल्थला ते घातक असतात. निगेटिव्ह इफेक्ट इन्क्लूड इन्क्रीज इन सर्टन टाइप्स ऑफ स्किन कॅन्सर, आय कॉन्ट्रॅक्ट्स अँड इम्युन डिफिशियन्सी डिसऑर्डर्स. या प्रकारचे काही घातक जे प्रकार आहेत ते ह्युमन बिंग मध्ये दिसून येतात. कशामुळे? तर इन्क्रीज इन UV रेडिएशन्स मुळे. ओके, तर पुढील प्रश्न, विच टाइप ऑफ वेस्ट इज क्लासिफाईड ऍज हजार्डस, म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला एक वेस्ट आहे जो की जास्ती हजार्डस आहे? केमिकल, हाऊसहोल्ड, कमर्शियल, ऍग्रिकल्चर. तर बघायला गेलं तर सर्वच हजार्डस असतात, परंतु सर्वात जास्ती केमिकल जो आहे तो हजार्डस असतो. Chemical waste is any solid, liquid, or gaseous waste material that if improperly managed or disposed of, may pose substantial hazard to human health and the environment. ठीक आहे, म्हणजे केमिकल वेस्ट जे असतात ते सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस तिन्ही प्रकारामध्ये असू शकतात आणि त्याचं जर इम्प्रॉपरली मॅनेजमेंट केलं आणि त्याचं डिस्पोजन झालं तर ते ह्युमन हेल्थला खूप घातक असतात आणि एन्व्हायरमेंटला सुद्धा घातक ठरू शकतात. पुढील प्रश्न, इन इंडिया द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इज, भारतामध्ये ऊर्जेचा सर्वात महत्वाचा स्रोत काय आहे? पेट्रोलियम, कोल, न्यूक्लिअर, हायड्रो इलेक्ट्रिसिटी. तर भारतामध्ये सर्वात मोठा एनर्जीचा सोर्स जो आहे तो आहे कोल म्हणजे कोळसा. तर इंडियामध्ये कोलचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते 55.88% इतकं आहे टोटल एनर्जीच्या. आणि ते काय करत असतं, लार्जेस्ट सोर्स आहे कशाचा? इलेक्ट्रिसिटी जनरेशन करण्याचा. आणि सर्वात मोठा सर्वात महत्वाचा सोर्स आहे एनर्जीचा. ओके, पुढील प्रश्न,
विच ऑफ द फॉलोइंग एजंट्स इज रिस्पॉन्सिबल फॉर टर्निंग द ताजमहल येल्लो? जो ताजमहल आहे आपल्या इंडियामधला आग्रामध्ये, तो पिवळा पडण्याचं कारण काय आहे? ए सल्फर, बी क्लोराईन, सी सल्फर डायऑक्साइड की डी नायट्रोजन डायऑक्साइड? तर याचा राईट आन्सर आहे सल्फर डायऑक्साइड. ते काय आहे? तर ताजमहलला पिवळं पडण्याच्या मागे सल्फर डायऑक्साइड हे एक रिझन आहे. कारण जे ऍसिड रेन होत असतं त्याचं आणि जो मार्बल युज केलेला आहे ताजमहलमध्ये, त्या दोघांचं रिएक्शन जेव्हा होतं त्यामुळे त्याला डॅमेज होत असतं. ओके. द इन्क्रीज द लेवल ऑफ सल्फर डायऑक्साइड इज ड्यू टू अ लार्ज नंबर ऑफ पॉवर प्लांट्स अँड इंडस्ट्री सेटअप इन आग्रा. तर आग्रामध्ये जे इंडस्ट्रीज किंवा पॉवर प्लांट जे सेटअप झालेले आहेत त्यामुळे हे सल्फर डायऑक्साइडचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत असतं. कुठे? आग्रामध्ये. ओके. वळूया पुढील प्रश्नाकडे. साऊंड इज मेजर्ड इन, जे ध्वनी असतं त्याला कोणत्या मोजमापीमध्ये किंवा कोणत्या युनिटमध्ये मोजलं जातं? ए हर्ट्स मध्ये, बी डेसिबल मध्ये, सी पीपीएम की डी नन ऑफ दी अबोव? तर साऊंड जे आहे त्याला डेसिबल मध्ये मोजलं जातं. वळूया पुढील प्रश्नाकडे. तर आपण बघितलं की साऊंड कसं मेजर केलं जातं तर डेसिबल मध्ये. ठीक आहे. तर नॉर्मल कन्व्हर्सेशन मध्ये साऊंडची जी लेवल असते ती किती असायला हवी? 20 डेसिबल आहे, 40 डेसिबल आहे, 60 डेसिबल आहे की 80 डेसिबल? तर नॉर्मल कन्व्हर्सेशन मध्ये 60 डेसिबल एवढा साऊंड लेवल असायला हवा. पुढील प्रश्नाकडे वळूया. द केमिकल्स रिलीज्ड ड्यू टू द अनसस्टेनेबल ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस अँड कॉज सॉइल पोल्युशन आर. म्हणजे असे कुठले ऍग्रिकल्चरल अनसस्टेनेबल प्रॅक्टिसेस आहेत, ठीक आहे, ज्यामुळे की सॉइल पोल्युशनला परिणाम होत असतो? ए पॅथोजन्स, बी केमिकल फर्टिलायझर्स, सी स्ट्रॉन्टियम 90 की डी वेडिसाइड्स? तर कुठल्या प्रकारे सॉइल पोल्युशन होत असतं तर केमिकल फर्टिलायझर्स, जे शेतीमध्ये केमिकल फर्टिलायझर्स यूज केले जातात, अनसस्टेनेबल ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आपण त्याला म्हणतो, की त्यामुळे काय होतं की सॉइल पोल्युशन होत असतं, मातीला जास्त पोल्युशन होत असतं. Excessive use of chemical fertilizers has led to the several issues such as serious soil degradation, nitrogen leaching, soil compaction, reduction in soil organic matter and loss of soil carbon. म्हणजे या प्रकारचे वेगवेगळे परिणाम जे आहेत ते सॉइल मध्ये होऊ शकतात. कशामुळे? जस्ट बिकॉज ऑफ युझिंग केमिकल फर्टिलायझर्स. पुढील प्रश्न. वेस्ट रिमूव्हल सिस्टीम वॉज इस्टॅब्लिश्ड इन विच ऑफ द फॉलोइंग सिटीज फॉर द फर्स्ट टाइम? तर वेस्ट रिमूव्हल जे आहे, कचरा काढण्याची प्रणाली, ती कुठल्या सिटीमध्ये सर्वप्रथम स्थापन झाली होती? ए ऍथन्स, बी लाहोर, सी पॅरिस की डी लंडन? तर ऍथन्स जी सिटी आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम वेस्ट रिमूव्हल सिस्टीम जी आहे ती इस्टॅब्लिश झाली होती. वळूया पुढील प्रश्नाकडे. द प्रोसेस ऑफ बर्निंग म्युनिसिपल सॉलिड वेस्ट अंडर सुटेबल टेम्परेचर अँड कंडिशन इन अ स्पेसिफिक फर्नेस इज कॉल्ड. तर एका विशिष्ट भट्टीमध्ये जे म्युनिसिपल वेस्ट आहेत, म्युनिसिपल सॉलिड वेस्ट, ओके, त्याला बर्न केलं जातं, तर त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? लँडफिल, इन्सिनरेशन, रिसायकलिंग की वर्मी कंपोस्टिंग? तर त्या प्रोसेसला म्हटलं जातं इन्सिनरेशन. इन्सिनरेशन एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये की म्युनिसिपल वेस्ट जे आहे त्याला बर्न केलं जातं, सॉलिड वेस्ट जे आहे म्युनिसिपल सॉलिड वेस्ट त्याला बर्न केलं जातं इन प्रॉपरली डिझाईन फर्नेस. म्हणजे एका विशिष्ट भट्टीमध्ये, एक विशिष्ट डिझाईन केलेल्या भट्टीमध्ये, एका सुटेबल टेम्परेचर मध्ये आणि ऑपरेटिंग कंडिशन्स मध्ये त्याला बर्न केलं जातं. ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं तर इन्सिनरेशन. पुढील प्रश्न. द स्लोगन अ ट्री फॉर ईच चाइल्ड, म्हणजे एक झाड एका लहान मुलासाठी, हे जे स्लोगन आहे हे कोणी कॉइन केलं होतं किंवा कुठल्या प्रोग्राम मध्ये हे कॉइन केलं होतं? सोशल फॉरेस्ट्री प्रोग्राम मध्ये, क्लिअर एअर प्रोग्राम मध्ये, सॉइल कन्झर्वेशन प्रोग्राम मध्ये की एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन प्रोग्राम मध्ये? तर हे जे स्लोगन आहे अ ट्री फॉर ईच चाइल्ड, म्हणजे एका प्रत्येक मुलासाठी एक झाड, ठीक आहे, तर हे जे स्लोगन आहे हे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन प्रोग्राम मध्ये कॉइन केलं गेलं होतं. पुढील प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेजर ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स? म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे HDI, त्यामधला कुठला एक पर्टिक्युलर मेजर नाही असं विचारलेलं आहे? ए लिटरसी रेट, बी ग्रॉस एनरोलमेंट, सी सेक्स रेशियो की डी लाईफ एक्सपेक्टन्सी? तर HDI जे आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, त्यामध्ये सेक्स रेशियो जे आहे तो मेजर केला जात नाही. तर HDI जे आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, यामध्ये मोस्टली काय मेजर केलं जातं तर यामध्ये 3 की डायमेन्शन्स जे आहेत ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये ते मेजर केले जातात. ते काय आहे? अ लॉंग अँड हेल्दी लाईफ फर्स्ट आहे, त्यानंतर सेकंड आहे ऍक्सेस टू नॉलेज, अँड थर्ड आहे अ डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. म्हणजे या 3 गोष्टी जे आहेत ती ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये मेजर केले जातात. म्हणजे सेक्स रेशिओ जो आहे तो यामध्ये इंडेक्स केला जात नाही, सॉरी, सेक्स रेशिओ जो आहे यामध्ये मेजर केला जात नाही. पुढील प्रश्न.
मिनामाटा डिझास्टर इन जापान वॉज कॉज्ड बाय पोल्युशन ड्यू टू. मिनामाटा डिझास्टर जो आहे तो जपानमध्ये झाला होता. त्याचं रिझन काय होतं, ते कुठल्या पोल्युशनमुळे डिझास्टर झाला होता? ए लीड, बी मर्क्युरी, सी कॅडमियम की डी झिंक. तर मिनामाटा डिझास्टर जो आहे तो मर्क्युरी पोल्युशन जे आहे त्यामुळे झाला होता. तर मिनामाटा डिझास्टर जे आहे ते मिनामाटा डिझीजमुळे त्याला ओळखलं जातं. हा जो मिनामाटा डिझीज आहे, सर्वप्रथम मिनामाटा सिटीमध्ये, जपानमध्ये जी मिनामाटा सिटी आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम डिस्कवर केला गेला होता 1956 मध्ये. ठीक आहे. हा जो डिझास्टर आहे हा कशामुळे झाला होता, तर ड्यू टू रिलीज ऑफ मिथाइल मर्क्युरी इन व्हॉट, इन द इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर. इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर मध्ये सर्वात जास्त प्रमाणात मिथाइल मर्क्युरीचं प्रमाण होतं, जे की एका केमिकल फॅक्टरीने म्हणजे सोडलं होतं इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर, जे की चिस्सो कॉर्पोरेशन ओन करत होती म्हणजे त्यांच्या मालकीची होती. आणि हे जे डिझास्टर आहे ते 1932 पासून 1968 पर्यंत कंटिन्यू चालूच होतं. ठीक आहे. तर या ठिकाणी काही प्रश्न आला समजा फॉर एक्झाम्पल की मिनामाटा डिझास्टर जो आहे तो सर्वप्रथम कुठे डिस्कवर केला, किंवा मिनामाटा डिझीज जो आहे तो सर्वप्रथम कुठे डिस्कवर केला, तर मिनामाटा सिटीत त्याचा आन्सर आहे. 1956 मध्ये तो डिस्कवर झाला होता. पुढील प्रश्न, इंडियन गव्हर्नमेंट टार्गेट फॉर ऑफ प्रोड्युसिंग पॉवर फ्रॉम बायोमास बाय बायो पॉवर, ओके, इज द इयर 2022. म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट जे आहे त्यांचा टार्गेट आहे काय करायचं, पॉवर प्रोड्यूस करायचा फ्रॉम बायोमास बाय बायो पॉवर. तर या ठिकाणी लक्ष द्या की कशापासून, बायो पॉवर पासून विचारलेलं आहे. तर टार्गेट वेगवेगळे आहेत, बायो पॉवर सुद्धा आहे, हायड्रो पॉवर सुद्धा आहे, किंवा सोलार एनर्जी पासून सुद्धा आहे. तर यामध्ये काय विचारले, बायो पॉवर. ठीक आहे. तर बायो पॉवरचा जो टार्गेट आहे इंडियाचा तो आहे 10 गिगावॅट्स. पुढील प्रश्न, द सदर्न टिप ऑफ इंडिया इज. तर इंडियाचा दक्षिणेकडील सर्वात शेवटचा टोक कुठला आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. केप कॅमोरिन, पॉइंट कॅलिमेर, इंदिरा पॉइंट इन निकोबार आयलँड की कोवलम इन त्रिवंद्रम. तर इंडियाचा सर्वात शेवटचा टोक, शेवटचा पॉइंट जे आहे दक्षिणेकडील तो कुठला आहे, तर इंदिरा पॉइंट इन निकोबार आयलँड. पुढील प्रश्न, द रॉक मटेरियल कॅरीड बाय अ ग्लॅशियर इज कॉल्ड. ग्लॅशियर म्हणजे जे बर्फ असतो, बर्फ त्याच्यासोबत जो कॅरी केलेला, त्याच्यासोबत वाहलेला जो दगड असतो त्या दगडाच्या साहित्याला काय म्हटलं जातं. ए ॲल्युवियम, बी मेंडर, सी नोड्यूल्स की डी मोरेन्स. तर ग्लॅशियर सोबत जे कॅरी केलं जातं रॉक मटेरियल तो असतो मोरेन्स. पुढील प्रश्न, कॉस्मिक रेज सच एज गॅमा रेज आर सोर्स ऑफ. म्हणजे गॅमा रेज जे आहेत कॉस्मिक रेजचा एक प्रकार आहे, त्यामुळे कुठलं पोल्युशन होत असतं, म्हणजे कुठल्या पोल्युशनचा गामा रेज एक सोर्स आहे. ए सॉइल पोल्युशन, नॉइज पोल्युशन, थर्मल पोल्युशन की रेडिएशन पोल्युशन. तर गॅमा रेज जे आहेत ते रेडिएशन पोल्युशनचा एक सोर्स आहे. पुढील प्रश्न, ब्ल्यू बेबी सिंड्रोम कॅन हॅपन्स ड्यू टू द एक्सेस ऑफ विच कंपोनेंट इन वॉटर. म्हणजे पाण्यामध्ये असा कुठला कंपोनेंट जास्ती झाल्यामुळे, एक्सेस झाल्यामुळे ब्ल्यू बेबी सिंड्रोम जे आहे ते होत असतं. तर कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, नायट्रेट्स की पेस्टिसाइड. तर नायट्रेट्स त्याचा राईट आन्सर आहे. ब्ल्यू बेबी सिंड्रोमला सॅनोसिस असं सुद्धा म्हटलं जातं. हा एक लहान बेबीज जे असतात, लहान बाळ जे असतात त्यांच्यामध्ये दिसून येतो हा रोग. तर काय होत असतं, जे स्किन असते लहान बाळांची त्याचा डिस्कलरेशन होत असतं, म्हणजे थोडक्यात ब्लूइश होत असते, निळा कलर जे आहे ते स्किन मध्ये चेंज होत असतो. ठीक आहे, त्याला म्हणतात ब्ल्यू बेबी सिंड्रोम. पुढील प्रश्न, हाऊ डज लीड अफेक्ट द ह्युमन बॉडी. लीड जो असतो तो ह्युमन बॉडीला कशा प्रकारे अफेक्ट करत असतो. ए इन्क्रीजेस ब्लड प्रेशर, बी डॅमेजेस द सेरेबेलम, लिव्हर अँड किडनी, leads to reproductive disorder and osteoporosis की all of the mentioned. तर लीड जे असतं त्यामुळे ह्युमन बॉडीला काय होत असतं, तर हे तिन्ही ऑप्शन जे आहेत ते राईट आहेत. म्हणजेच ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो, डॅमेज द सेरेबिलम, लिव्हर, किडनी आणि रिप्रोडक्टिव्ह डिसऑर्डर सुद्धा होतात आणि ओस्टिओप्रोसिस सुद्धा होत असतात. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन व्हेक्युलर पोल्युटंट. म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला नॉन व्हेक्युलर पोल्युटंट आहे, म्हणजे वाहन विना प्रदूषक आहे. ए क्लोरोफ्लोरोकार्बन, बी कार्बन मोनॉक्साइड, सी हायड्रोकार्बन की डी पार्टिक्युलेट मॅटर. तर क्लोरोफ्लोरोकार्बन जो आहे तो नॉन व्हेक्युलर पोल्युटंट आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन जो आहे तो एक गॅस आहे जो की ह्युमन मेड गॅस आहे, जो की रेफ्रिजरेटर असेल, डिओड्रंट्स असतील त्यामध्ये यूज केला जातो. पुढील प्रश्न, which of the following greenhouse gases is entirely produced by human activities. तर यामध्ये प्रश्न विचारला आहे की कुठला असा गॅस आहे, ग्रीन हाऊस गॅस आहे जो की एंटायरली ह्युमन ऍक्टिव्हिटीजने प्रोड्यूस केला जातो. म्हणजे यामध्ये कुठलाही प्रकारचा नॅचरल जो इम्पॅक्ट आहे तो यामध्ये होत नाही.
म्हणजेच नेचरचा काही एक संबंध यामध्ये येत नाही. ठीक आहे. तर कुठला गॅस आहे? मिथेन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रस ऑक्साईड आहे की क्लोरोफ्लोरोकार्बन्स आहे? तर क्लोरोफ्लोरोकार्बन जो आहे तो एंटायरली ह्युमन मेड गॅस आहे, जो की ह्युमन ऍक्टिव्हिटीजने प्रोड्यूस केला जातो. बाकी मिथेन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड हे नॅचरली सुद्धा अकर होत असतात, परंतु क्लोरोफ्लोरोकार्बन जो आहे त्याचा नेचरशी काही एक संबंध नाही. पुढील प्रश्नाकडे वळूया. द नागझिरा वाईल्ड लाईफ सँच्युरी NWS इज लोकेटेड इन विच स्टेट? म्हणजे कुठल्या राज्यामध्ये नागझिरा वाईल्ड लाईफ सँच्युरी जी आहे ती लोकेटेड आहे? ए महाराष्ट्र, बी हिमाचल, सी जम्मू अँड काश्मीर की डी नागालँड? तर महाराष्ट्रामध्ये हे नागझिरा वाईल्ड लाईफ सँच्युरी जी आहे NWS ही लोकेटेड आहे. पुढील प्रश्न. द गंगोत्री नॅशनल पार्क GNP गंगोत्री नॅशनल पार्क कुठल्या स्टेटमध्ये लोकेटेड आहे? तर गंगोत्री नॅशनल पार्क जे आहे ते उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया वॉज इस्टॅब्लिश्ड इन विच ऑफ द फॉलोइंग इयर? न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन म्हणजे अणु ऊर्जा महामंडळाची स्थापना कुठल्या इयर मध्ये झाली, कुठल्या वर्षी स्थापन झाली? 1955, 1987, 1992 की 2001? तर याचा राईट आन्सर आहे 1987. पुढील प्रश्नाकडे वळूया. बायोमास इज युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ? बायोमास जो असतो तो कशाच्या प्रोडक्शन साठी यूज केला जातो? म्हणजे बायोमास पासून काय प्रोड्यूस केलं जातं, काय तयार केलं जातं? ए फायबर तयार केलं जातं, बी केमिकल्स तयार केले जातात, सी ट्रान्सपोर्टेशन फ्युल्स तयार केले जातात की बायोकेमिकल्स? तर बायोमास मधून ट्रान्सपोर्टेशन फ्युल्स जे आहेत ते तयार केले जातात. The process of producing energy by utilizing heat trapped inside the earth surface is called? म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या आत जी अडकलेली उष्णता असते त्याचा उपयोग करून जी ऊर्जा निर्माण केली जाते त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? ए हायड्रोथर्मल एनर्जी, बी जिओथर्मल एनर्जी, सी सोलार एनर्जी की डी वेव्ह एनर्जी? तर ही जी प्रोसेस असते त्याला म्हटलं जातं जिओथर्मल एनर्जी. जिओ म्हणजे काय? पृष्ठभाग म्हणजे जमीन जी आहे त्याला जिओ म्हटलं जातं, आणि थर्मल एनर्जी ज्यापासून यूज केली जाते म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये जी एनर्जी अडकलेली असते, जी ट्रॅप झालेली असते, त्याचा यूज करून जी एनर्जी तयार केली जाते त्याला जिओथर्मल एनर्जी असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न. विच कंट्री इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ जिओथर्मल एनर्जी? तर जिओथर्मल एनर्जी काय असते आपण लास्ट क्वेश्चन मध्ये बघितलं, तर त्याचं प्रोडक्शन सर्वात जास्त कुठली कंट्री करत असते? ए USA करते, बी UK करते, सी चायना की डी इटली? तर USA युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जे आहे ते जिओथर्मल एनर्जी सर्वात जास्त प्रोड्यूस करत असते. पुढील प्रश्न. व्हॉट काइंड ऑफ पॉवर प्लांट इज बिंग बिल्ट इन द लडाख बाय ONGC? लडाख मध्ये जे प्लांट तयार होत आहे, पॉवर प्लांट जे ONGC तयार करत आहे, ठीक आहे, तर तो कुठल्या प्रकारचा पॉवर प्लांट आहे? सोलार पॉवर प्लांट आहे, जिओथर्मल पॉवर प्लांट आहे, हायड्रो पॉवर प्लांट आहे की विंड पॉवर प्लांट आहे? तर ONGC द्वारे जे लडाख मध्ये पॉवर प्लांट बिल्ड केला जात आहे तो आहे जिओथर्मल पॉवर प्लांट. When was the National Hydroelectric Power Corporation NHPC इस्टॅब्लिश झाली होती? म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन जे आहे, नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन, ते कधी इस्टॅब्लिश झाली होती? 1975, 1976, 78 की 79? तर 1975 मध्ये NHPC जे आहे ते इस्टॅब्लिश झाली होती. पुढील प्रश्न. विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट अ थर्मल पॉवर प्रोजेक्ट? म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला तरी एक ऑप्शन असा आहे की जो की थर्मल पॉवर प्रोजेक्ट नाही. तर ओब्रा पॉवर स्टेशन आहे, गिरल प्रोजेक्ट आहे, पोचाम्पाड प्रोजेक्ट आहे की कुदनकुलम? तर याचा राईट आन्सर आहे पोचाम्पाड प्रोजेक्ट, जो की थर्मल पॉवर प्रोजेक्ट नाही. ओब्रा पॉवर स्टेशन असेल किंवा गिरल प्रोजेक्ट असेल किंवा कुदंकुलम प्रोजेक्ट असेल, हे सर्व जे आहेत ते थर्मल पॉवर प्रोजेक्ट आहेत. परंतु पोचाम्पाड, ज्याला की श्रीराम सागर प्रोजेक्ट असं सुद्धा म्हटलं जातं, हा एक इंडियन फ्लड फ्लो प्रोजेक्ट आहे जो की गोदावरीवरती स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच वॉज द फर्स्ट लार्जेस्ट हायड्रो पॉवर प्रोजेक्ट इन इंडिया? इंडियामध्ये सर्वात पहिला सर्वात मोठा हायड्रो पॉवर प्रोजेक्ट कुठला होता किंवा कुठला आहे? ए बाकेश्वर प्रोजेक्ट, बी गिरल प्रोजेक्ट, सी परीछा प्रोजेक्ट की डी शिवसमुद्रम प्रोजेक्ट? तर शिवसमुद्रम डॅम किंवा शिवसमुद्रम प्रोजेक्ट जो आहे तो इंडियाचा सर्वात मोठा हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहे. पुढील प्रश्न. विच वॉज द फर्स्ट ॲटॉमिक पॉवर हाऊस ऑफ इंडिया? इंडियाचा सर्वात पहिला ॲटॉमिक पॉवर हाऊस कुठला होता?
जैतापूर, तारापूर, कुंदकुलम की कायगा? तर तारापूर जो आहे इंडियाचा सर्वात पहिला ऍटॉमिक पॉवर हाऊस होता. पुढील प्रश्न, हाऊ मच विंड पॉवर डज इंडिया होल्ड? म्हणजे इंडिया जवळ किती पवन ऊर्जा आहे, म्हणजे किती पवन ऊर्जा इंडिया धारण करत आहे? ए 20,000 मेगावॅट, बी 12,000 मेगावॅट, सी 1,40,000 मेगावॅट की डी 5,000 मेगावॅट? तर इंडिया जवळ सध्या 20,000 मेगावॅट इतकी विंड पॉवर आहे. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप्स ऑफ पीपल इज मोर वल्नरेबल इन इव्हेंट ऑफ डिझास्टर? म्हणजे डिझास्टर समजा जेव्हा येईल तर त्यावेळेस त्या कालावधीमध्ये सर्वात जास्त वल्नरेबल कुठला ग्रुप असेल? ठीक आहे. ए मेन, बॉईज, ओल्ड पीपल म्हणजे पुरुष, मुले आणि वृद्ध लोक की बी मेन, वुमेन अँड बॉईज की सी वुमेन, चिल्ड्रन अँड ओल्ड पीपल की डी नन ऑफ द अबोव? तर जेव्हा डिझास्टर येईल त्यावेळेस कुठला ग्रुप सर्वात जास्त वल्नरेबल असेल? तर वुमेन, चिल्ड्रन अँड ओल्ड पीपल. ओके. पुढील प्रश्न, फ्लड्स कॅन बी प्रिव्हेंटेड बाय? फ्लड्स जे असतात, पूर जे असतात, त्याला कशा प्रकारे टाळता येऊ शकतं? तर फ्लड्स जे आहेत त्याला अफॉरेस्टेशन म्हणजे वनीकरण करून सुद्धा फ्लड्स टाळता येऊ शकतात. पुढील प्रश्न, द लेवल ऑफ रिस्क ऑफ अ डिझास्टर डिपेंड्स ऑन? म्हणजे डिझास्टरची लेवल जी आहे ती कशावरती डिपेंड असते किंवा डिझास्टरची जी लेवल आहे ती कशा प्रकारे मेजर केली जाऊ शकते? ए नेचर ऑफ द हजार्ड, बी vulnerability ऑफ द एलिमेंट्स विच आर अफेक्टेड, सी इकॉनॉमिक व्हॅल्यू ऑफ द एलिमेंट्स विच आर अफेक्टेड की ऑल ऑफ द अबोव? की सर्वच लेवल सर्वच जे आहेत ते परिणाम मेजर करून लेवल ऑफ रिस्क ऑफ डिझास्टर मेजर केली जाऊ शकते. तर ऑल ऑफ द अबोव म्हणजे हे सर्व परिणाम जे आहेत यांना मेजर करून डिझास्टरची लेवल जी आहे ती आपण काढू शकतो. पुढील प्रश्न, विच कंट्री क्रिएटेड विंडमिल्स? विंडमिल्स जे आहेत ते कुठल्या कंट्रीने तयार केली? ठीक आहे, इजिप्त, मंगोलिया, इराण की जपान? तर विंडमिल्स जे आहेत ते इराण या देशाने तयार केलेली आहे. पुढील प्रश्न, व्हॉट हॅपन्स वेन द लँड नियर अर्थ इक्वेटर इज हिटेड? म्हणजे इक्वेटर वरती विषुववृत्त जे आहे त्यावरती जी लँड आहे ती जर हीट झाली, गरम झाली, तर त्यामुळे काय फरक पडू शकतो? ए ऑल द ओशन्स गेट हिटेड अप म्हणजे सर्व महासागर जे आहेत ते गरम होतात. स्मॉल विंड करंट्स आर फॉर्म्ड, राइज इन टाइड्स की लार्ज ॲटमॉस्फेरिक विंड्स आर क्रिएटेड? तर इक्वेटर वरील जी लँड आहे ती जर हीट अप झाली तर त्यामुळे काय होतं? तर लार्ज ॲटमॉस्फेरिक विंड्स जे आहेत ते क्रिएट होत असतात. पुढील प्रश्न, इन इंडिया नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट इज लोकेटेड? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे NIDM, ठीक आहे, हे कुठे स्थितीत आहे? मणिपूरमध्ये आहे, पंजाबमध्ये आहे, हैदराबाद की न्यू दिल्ली? तर न्यू दिल्लीमध्ये हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट लोकेटेड आहे. पुढील प्रश्न, द भोपाल गॅस डिझास्टर अकर्ड? भोपाळमध्ये जो गॅस डिझास्टर झाला होता तो कोणत्या साली अकर झाला होता? कोणत्या साली ती आपत्ती जी आहे ती आली होती? 1986, 2003, 1984 की 2009 मध्ये? तर भोपाल गॅस डिझास्टर जे आहे ते 1984 मध्ये अकर झाली होती. ओके. पुढील प्रश्न, द पॉइंट ऑफ द अर्थ सरफेस डायरेक्टली अबोव द पॉइंट वेर अन अर्थक्वेक अकर्स इज कॉल्ड? म्हणजे समजा अर्थक्वेक आला असेल आणि जमिनीचा एक पॉइंट जिथून की बाकीचे जे वेव्स आहेत अर्थक्वेकचे ते पसरत असतात, त्या पॉइंटला काय म्हटलं जातं? फॉर एक्झाम्पल समजा हे जे ठिकाण आहे या ठिकाणी अर्थक्वेक झाला आणि इथून बाकीच्या ठिकाणी त्याचे वेव्स जे आहेत ते पसरत असतील, ठीक आहे, तर हा जो पॉइंट आहे सेंटर पॉइंट त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं एपी सेंटर. पुढील प्रश्न, व्हॉट टाइप ऑफ एनर्जी इज विंड एनर्जी? विंड एनर्जी जी आहे ते कुठल्या टाइपची एनर्जी आहे? रिन्युएबल एनर्जी आहे, नॉन रिन्युएबल एनर्जी आहे, कन्व्हेन्शनल एनर्जी आहे की कमर्शियल एनर्जी आहे? तर विंड एनर्जी जी आहे ती आहे रिन्युएबल एनर्जी म्हणजे नूतनीकरणक्षम ऊर्जा आहे. पुढील प्रश्न, विच कंट्री इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ सोलार एनर्जी? म्हणजे कुठली कंट्री आहे जी की सर्वात जास्त सोलार एनर्जी आहे त्याचं प्रोडक्शन करत आहे? ए चायना आहे, बी इंडिया आहे म्हणजे भारत आहे, सी US आहे की डी जर्मनी? तर सर्वात जास्त जे सोलार एनर्जी प्रोडक्शन करत आहे ती आहे चायना. म्हणजे चायना सर्वात जास्त काय करत आहे? सोलार एनर्जीचं प्रोडक्शन करत आहे. जवळजवळ 2 लाखापेक्षा जास्त मेगावॅट जे आहे सोलार एनर्जीने प्रोडक्शन करत आहे कोण? चायना. पुढील प्रश्न, वेअर हॅज इंडिया लॉन्च्ड द स्टेट ऑफ द आर्ट सोलार इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट?
ठीक आहे. सोलार इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट जे आहे त्याला की स्टेट ऑफ द आर्ट असं सुद्धा म्हटलं जातं. ते इंडियाने कुठल्या देशामध्ये लॉन्च केलं आहे? ए आगाविन विलेज, बी लिबिया, सी इजिप्त की बोथ ए अँड सी, म्हणजे बोथ आगाविन विलेज आणि इजिप्त. तर बोथ ए अँड सी, इजिप्तमध्ये आगाविन विलेज जे आहे त्या ठिकाणी इंडियाने सोलार इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. पुढील प्रश्न, द डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट वॉज मेड इन. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट जो आहे तो कोणत्या साली तयार केला गेला होता किंवा बनवला गेला होता, किंवा तो कायदा जो आहे तो कोणत्या साली बनवला होता? 2006, 2003, 2005 की 2009? तर 2005 मध्ये हा जो ऍक्ट आहे तो बनवला गेला होता. आपण कधी कधी बघू शकतो की GR जे असतात, गव्हर्नमेंट रिपोर्ट जे असतात, त्यामध्ये सुद्धा जर काही डायरेक्शन दिलेले असतील रिगार्डिंग डिझास्टर्स, तर त्यामध्ये सुद्धा डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 असं नमूद केलं गेलेलं असतं, बरोबर. त्यामुळे 2005 ला जे आहे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट जो आहे तो बनवला गेला होता. पुढील प्रश्न, इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर इज लोकेटेड, म्हणजे आंतरराष्ट्रीय सुनामीचं इन्फॉर्मेशन देण्याचं जे सेंटर आहे ते कुठल्या ठिकाणी लोकेटेड आहे? ए होनोलुलू, बी गोवा, सी जाकर्ता की डी पोदुचेरी? तर इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर इज लोकेटेड इन वेअर? होनोलुलू. पुढील प्रश्न, हु इज नोन ॲज द फादर ऑफ मॉडर्न सेस्मॉलॉजी? आधुनिक भूकंप विज्ञानाचे जनक असं कोणाला म्हटलं जातं? ए चार्ल्स रिश्टर, बी जॉन मिल्ने, सी WM डेव्हिस की डी नन ऑफ दी अबोव? तर फादर ऑफ मॉडर्न सिस्मॉलॉजी हे जॉन मिल्ने यांना म्हटलं जातं. पुढील प्रश्न, द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी म्हणजे NDMA इज हेडेड बाय. तर NDMA कोण हेड करत असतं? प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया करत असतात, प्रेसिडेंट ऑफ इंडिया करत असतात, गव्हर्नर ऑफ स्टेट्स की डी चीफ मिनिस्टर ऑफ स्टेट? तर NDMA जे आहे, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, ते प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया जे आहेत ते हेड करत असतात. हे जे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी जे आहे ही एक गव्हर्नमेंट बॉडी आहे जे की पॉलिसीज जे असतात डिझास्टर मॅनेजमेंटच्या रिगार्डिंग ते बनवत असतात. ओके. आणि हे जी NDMA आहे हे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टच्या अंडर बनवली गेलेली आहे, जी की 23 डिसेंबर 2005 ला बनवली गेली होती. म्हणजे समजा की यावरती जर क्वेश्चन आला की NDMA जे आहे, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, हे कोणत्या साली इस्टॅब्लिश केलं गेलं होतं? तर 2005, म्हणजे 23 डिसेंबर 2005 साली हे इस्टॅब्लिश केलं गेलं होतं. पुढील प्रश्न, इंटरनॅशनल सोलार अलायन्स वॉज एस्टॅब्लिश्ड टू प्रमोट द सोलार एनर्जी. इट्स हेडक्वार्टर इज एस्टॅब्लिश्ड ऍट. हे जे इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे हे कशासाठी इस्टॅब्लिश केलं गेलं होतं? तर सोलार एनर्जीला प्रमोट करण्यासाठी. तर ह्याचं हेडक्वार्टर कुठल्या ठिकाणी आहे असं प्रश्न विचारलेला आहे. ए ग्वालपहारी जे की गुरगाव मध्ये आहे, की बी बेंगलुरू, सी दुबई की डी नायरोबी? हे जे इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे हे ग्वालपहारी गुरगाव मध्ये हे इस्टॅब्लिश केलं गेलेलं आहे, किंवा याचं हेडक्वार्टर जे आहे ते ग्वालपहारी मध्ये आहे. पुढील प्रश्न, द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 पास्ड इन 1986, मार्च 1986, इट केम इन टू फोर्स. म्हणजे यामध्ये दोन गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे तो 1986 मध्ये पास केला गेला होता, मार्च 1986 मध्ये. आणि तो अंमलात कधी आणला, म्हणजे त्याचं कामकाज जे आहे ते कोणत्या साली सुरू झालं? 1 एप्रिल 1986, 1 जुलै 1986, 19 नोव्हेंबर 1986 की 1 जानेवारी 1987? तर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 जे आहे ते 19 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली त्याला, कशासाठी? कामकाजासाठी. यामध्ये दोन गोष्टी आपल्याला कळून येतात की एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे तो कोणत्या साली पास झाला आणि एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट कोणत्या सालापासून सुरू झाला, म्हणजे त्याचं कामकाज जे आहे केम इन टू फोर्स ऑन 19 नोव्हेंबर 1986. ठीक आहे. तर एक्झामिनेशन मध्ये कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन विचारला, केम इन टू फोर्स जरी असेल किंवा कोणत्या साली पास झाला, तर दोन्ही आपल्याला उत्तर माहिती पाहिजे. पुढील प्रश्न, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इनॅक्टेड द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट ऑफ 1986 अंडर आर्टिकल. आपण जसं की बघितलं 1986 ला पास केला गेला होता ऍक्ट, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट, बरोबर. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया द्वारे तो ऍक्ट पास केला गेला होता. तर अकॉर्डिंग टू कुठला आर्टिकल, म्हणजे कुठल्या आर्टिकलच्या अंडर
हे प्रोटेक्शन एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 जो आहे तो पास केला गेला होता. ठीक आहे. तर A 253, B 249, C 301 की D 251. तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्याचा 253 आर्टिकलच्या अंडर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे तो पास केला गेला होता. ओके, तर आपलं फोर्थ मॉक टेस्ट जो आहे तो संपलेला आहे. अशा प्रकारे 50 महत्वपूर्ण प्रश्न पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट वरती आपण डिस्कस केलेले आहेत. तर मॉक टेस्ट 1 मध्ये सुद्धा आपण 50 महत्वपूर्ण प्रश्न डिस्कस केलेले आहेत. म्हणजे जवळजवळ ते 50 आणि फोर्थ मॉक टेस्ट चे 50 म्हणजे 100 MCQs आपण 9th युनिट वरती डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. तर असंच आपण प्रत्येक युनिट वरती मॉक टेस्ट जे आहे ते घेणार आहोत. रोज सकाळी 8 वाजता ही मॉक टेस्ट ग्लोबल लंडन युनिव्हर्सिटी वरती येईल. ठीक आहे. तर रोज सकाळी 8 वाजता तुम्ही ती मॉक टेस्ट बघू शकता. ओके, सो थँक यू फॉर टुडेज सेशन अँड लेट्स मीट इन द नेक्स्ट मॉक टेस्ट.